हॅलो मित्रांनो, मी उपेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही एक वाक्य ऐकले असेल, सब्र का फल मीठा होता है। तर या वाक्याचा आज मी अर्थ सांगणार आहे। सब्र का फल मीठा होता है म्हणजेच जो माणूस संयम ठेवतो, धीर धरतो, त्याला शेवटी गोड फळ मिळते। आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा आपल्याला लगेच यश मिळत नाही। आपण मेहनत करतो, प्रयत्न करतो, पण परिणाम उशिरा दिसतो। अशा वेळी अनेक लोक हार मानतात, पण जे लोक सब्र ठेवतात तेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात। मित्रांनो, एक छोटेसे उदाहरण घेऊया। शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा त्याला लगेच पीक मिळत नाही। तो दिवस रात्र मेहनत करतो, पाणी घालतो, काळजी घेतो आणि संयम ठेवतो। काही महिन्यानंतर त्याला भरघोस पीक मिळते। हाच तर सब्र का फल मीठा होता है याचा खरा अर्थ आहे। आजच्या काळात आपण सगळे खूप घाईत आहोत। प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, यश, पैसा, प्रसिद्धी। पण लक्षात ठेवा, मोठं यश मिळवण्यासाठी वेळ आणि संयम दोन्ही लागतात। जर आपण अधीर झालो तर आपण अर्ध्यातच हार मानतो। इतिहासात आणि आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांनी खूप संघर्ष केला पण सब्र सोडला नाही। शेवटी त्यांना यश मिळालं। त्यामुळे आपणही आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी धीर सोडू नये। या वाक्याचा आणखी एक महत्त्वाचा अर्थ असा आहे की सब्र आपल्याला मजबूत बनवतो। तो आपल्याला सहनशीलता शिकवतो, विचार करण्याची ताकद देतो आणि योग्य वेळ येईपर्यंत थांबायला शिकवतो। शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो, जर तुमचं स्वप्न मोठं असेल तर तुमच्याकडे सब्रही मोठा असायला हवा। मित्रांनो, सब्र का फल मीठा होता है हे फक्त वाक्य नाही तर आयुष्य जगण्याचा मंत्र आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कशा वाटला हे कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटू, बाय।